नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या यूट्यूब चॅनल गीताज ज्ञानमध्ये। म्हाडा पुणे मंडळाची 4882 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे। आज आपण संकेत क्रमांक 772A आणि 772B मॅग्नस पार्कवे किवळे या प्रोजेक्टबद्दल माहिती देणार आहोत। हा प्रोजेक्ट 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत येतो। ही योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आहे। संकेत क्रमांक 772A हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 BHK चे 8 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 39.82 स्क्वेअर मीटर आहे। त्याची किंमत 21,50,700 रुपये आहे। अनामत रक्कम 20,000 रुपये आहे। फॉर्मचे 708 रुपये भरावे लागतील। संकेत क्रमांक 772B LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 2 BHK चे 16 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 49.43 स्क्वेअर मीटर आहे। त्याची किंमत 28,20,800 रुपये आहे। अनामत रक्कम 20,000 रुपये आहे। फॉर्मचे 708 रुपये भरावे लागतील। हा लक्झरी प्रोजेक्ट असून म्हाडाने आपल्याला बिल्डरच्या सेलेबल टॉवरमध्येच फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। या प्रोजेक्टमध्ये प्रपोज बिल्डिंग 4 आहेत आणि सँक्शन बिल्डिंग 4 आहेत। A1, A2, A3 आणि B विंग अशा 4 बिल्डिंग आहेत। B विंग ही कमर्शियल आहे आणि A1, A2, A3 हे 14th फ्लोअरचे सेलेबल टॉवर असून म्हाडाने आपल्याला ह्याच टॉवरमध्ये फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। या प्रोजेक्टची प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 31/12/2027 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। A1, A2, A3 या टॉवरमध्ये म्हाडाचे फ्लॅट कुठे आहेत ते आम्ही आपल्याला दाखवत आहोत। A विंगमध्ये फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर प्रत्येक फ्लोअरवर 2 फ्लॅट दिले आहेत। A2 विंगमध्ये फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर प्रत्येक फ्लोअरवर 4 फ्लॅट दिले आहेत। A3 विंगमध्ये फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर प्रत्येक फ्लोअरवर 2 फ्लॅट दिले आहेत। हा प्रोजेक्ट लेआउट आहे। यामध्ये 3 विंग आणि कमर्शियल B बिल्डिंग तसेच ॲम्युनिटीज दिसत आहेत। हा लेआउट प्लान आहे। यामध्ये पूर्ण डिटेल्स दिसत आहेत। हा A1, A2, A3 विंगचा फर्स्ट फ्लोअरचा फ्लोअर प्लान आहे। यामध्ये म्हाडाला दिलेले 8 फ्लॅट दिसत आहेत। ते सर्व फ्लॅट 1 BHK आहेत। 3 विंग मिळून 9 लिफ्ट आणि 6 स्टेअरकेस देण्यात आल्या आहेत। A1, A2, A3 या विंगचा सेकंड आणि थर्ड फ्लोअरचा फ्लोअर प्लान आहे। यामध्ये म्हाडाला प्रत्येक फ्लोअरवर 8 फ्लॅट दिले गेले आहेत। ते सर्व फ्लॅट 2 BHK आहेत। हा 1 BHK चा युनिट प्लान आहे। यामध्ये हॉल विथ बाल्कनी, किचन विथ ड्राय बाल्कनी, बेडरूम आणि कॉमन वॉशरूम देण्यात आला आहे। म्हाडाच्या सर्व 1 BHK फ्लॅटना बाल्कनी आणि किचनला ड्राय बाल्कनी देण्यात आली आहे। हा 2 BHK चा युनिट प्लान आहे। यामध्ये हॉल विथ डायनिंग आणि बाल्कनी, किचन विथ ड्राय बाल्कनी, एक बेडरूम विथ एन्क्लोज बाल्कनी, कॉमन वॉशरूम, एक मास्टर बेडरूम विथ एन्क्लोज बाल्कनी देण्यात आली आहे। म्हाडाच्या सर्व 2 BHK फ्लॅटना बाल्कनी आणि ड्राय बाल्कनी तसेच एन्क्लोज बाल्कनी देण्यात आली आहे। हा बेसमेंटचा प्लान आहे। यामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली दिसत आहे। इथे बेसमेंट 1 आणि 2
तसेच लोअर ग्राउंड पार्किंगची व्यवस्था आहे. A1, A2, A3 यामध्ये म्हाडाचे फ्लॅट धरून 206 फ्लॅट आहेत. 206 फ्लॅटना 171 कार आणि 471 स्कूटर टोटल रिक्वायर दाखवण्यात आले आहे. या प्रोजेक्टमध्ये 50 वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीज देण्यात आल्या आहेत. त्यात AC जिम, मल्टीपर्पज हॉल, लँडस्केप गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, बुक लायब्ररी, स्क्वॅश कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, योगा आणि मेडिटेशन झोन, ओपन एअर एम्पी थिएटर, सोशल मिनी थिएटर, मल्टीपर्पज प्ले कोर्ट यासारख्या अम्युनिटीज देण्यात आल्या आहेत. बिल्डरच्या सेलेबल टॉवरमध्येच म्हाडाचे फ्लॅट असल्यामुळे या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल. या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी आणि लोकेशन चांगले आहे. या प्रोजेक्टपासून मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 4 मिनिटं, सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी 6 मिनिटं, SB पाटील पब्लिक स्कूल 7 मिनिटं, MCA स्टेडियम 12 मिनिटं, हिंजेवाडी IT पार्क 15 मिनिटे अंतरावर आहेत. या प्रोजेक्टपासून एअरपोर्ट 29.9 किलोमीटर अंतरावर आहे. या प्रोजेक्टपासून देहू रोड रेल्वे स्टेशन 2.8 किलोमीटर अंतरावर आहे. या प्रोजेक्टपासून कात्रज देहू रोड 1 मिनिटावर आहे. या प्रोजेक्टपासून DMart 5 किलोमीटर अंतरावर आहे. इथे 1 BHK ची प्राइस 50 लाख रुपये आणि 2 BHK ची प्राइस 63 लाख रुपये आहे. म्हाडाची प्राइस पाहता इतर चार्जेस पकडूनही स्क्वेअर फीट मध्ये फरक असला तरीही हे फ्लॅट आपल्याला 18 ते 20 लाख कमी मध्ये मिळू शकतात. इथे मिळणाऱ्या रेंटबद्दल काहीही माहिती देऊ शकत नाही, कारण पजेशन 4.5 वर्षांनंतर आहे. त्यावेळचा रेंट वेगळा असू शकतो. आमच्या मते मायनस पॉईंटमध्ये कंप्लीशन डेट 4.5 वर्षांनंतरची म्हणजेच 31/12/2027 आहे. इथे कधी कधी पॉवर कट होते आणि पाण्याची समस्या आहे. तसेच पीक हावरमध्ये ट्रॅफिक जाम होते. प्लस पॉईंटमध्ये लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. इकडचा एरिया क्लीन आणि ग्रीन आहे. मार्केट एरिया आसपास आहे. म्हाडाच्या विजेत्यांना अम्युनिटीज मिळाल्या तर ते प्लसमध्येच होईल. आणि म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी दिली गेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आपल्या सोयीनुसार या प्रोजेक्टचा विचार करावा. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.